माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट चेतन नागेश भोईर, प्रभाग क्रमांक 1 चे उमेदवार. त्यांच्यासाठी माझा प्रश्न आहे, शेवटच्या अंतिम घडीमध्ये मतदारासाठी तुमचं काय आव्हान असेल? माझं मतदारांना एकच आव्हान असेल का त्यांनी आतापर्यंत माझं काम बघितलेलं आहे. येणाऱ्या टायमिंगमध्ये मला त्यांच्यासाठी खूप सारे असे कामं करायची आहेत. त्याच्या याच्याने अनुषंगाने मी सांगेल का त्यांनी मला या टायमिंगला सपोर्ट करावा, त्यांनी मला भरघोस मतांनी निवडून द्यावं आणि येणाऱ्या काळात मी त्यांच्यासाठी म्हणजे त्यांचा हा आशीर्वाद रूपी मत घेऊन पुढे काम करायचं. तुम्हाला निशाणी आधी नव्हती, पण आता कुठली निशाणी आहे तुमची? आपली निशाणी आहे कब्बाशी. प्रभाग क्रमांक 1 क मध्ये आपण उभे आहोत आणि आपला क मध्ये 5वा हा अनुक्रमांक आहे. आता बघत आहेत आपण, आता शेवटचा टप्पा चालू आहे. एकच दिवस राहिलेले आहेत, असं पण बोलू शकतो. शेवटचे काही तास राहिलेले आहेत आणि पैशाचा भडीमार चालू आहे. तर प्रत्येक उमेदवाराला पैसे वाटतात, पण प्रत्येक मतदाराला एक अपेक्षा असतं. याबद्दल काय बोला तुम्ही? माझा जो आता लोकांचा विश्वास आहे माझ्यावर, मी त्याच्या अनुषंगानेच काम करतोय आणि जो आता तुम्ही बघताय जनशक्तीने तुम्ही मतदार किंवा गर्दी जमा करू शकता, पण मत कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला विश्वास जमा करावा लागतो किंवा तुमचा विश्वास लोकांचा असेल तरच तुम्ही मतमध्ये कन्वर्ट करू शकता. त्याचा विचार कराल तर तुम्हाला आत्ता काही क्षणासाठी किंवा एका दिवसासाठी काहीही मिळेल, पैसे मिळतील किंवा दुसऱ्या काही गोष्टी मिळतील, पण तुम्हाला जर येणाऱ्या पुढच्या 5 वर्षाचा विचार करायचा असेल तर तुम्ही नक्कीच मला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावा किंवा तुमचा मत मला द्यावा, का जेणेकरून मला इन फ्युचर 5 वर्षासाठी तुमच्यासाठी काहीतरी काम करा. शेवटच्या टप्प्यामध्ये तुमची काय रणनीती असेल? माझा एकच आता सध्या अजेंडा आहे का प्रत्येक मतदाराला आपण पर्सनली जाऊन भेटू शकतो, त्यांच्या गाठीभेटी घेऊ शकतो आणि त्यांना आपण आव्हान करू शकतो का येणाऱ्या 5 वर्षात तुम्हाला विकास हवा असेल तर तुम्ही मला निवडून द्या. मला तुमच्या मताची आता अत्यंत गरज आहे, जेणेकरून मी त्यांना या जी कामं रखडलेली आहेत त्यांना पाहण्यासाठी किंवा रस्त्यांसाठी जे आता सर्व ठिकाणी जाऊन सुद्धा त्यांची कामं नाही होत, ती करण्यासाठी त्यांचा हा अनमोल मत मला हवा आहे.